वर्धा जिल्ह्यामध्ये सध्या सूर्य आग ओकतो आहे। अंगाची काहिली करणारी एकूण तापमान जे आहे हे आता सध्या वर्ध्यात आहे। सकाळी 8 वाजतापासून पाहिलं आपण तर कशा पद्धतीनं हे तापमान जे आहे हे नागरिकांना त्रासदायक ठरत आहे। सकाळी 8 वाजता बऱ्याचदा थंड वातावरण असतं, पण आता मात्र उष्मा जो आहे हा अत्यंत वाढला। त्यामुळे सकाळची ऊन जी आहे ही सुद्धा आता तीव्र झाली आणि त्याचाही त्रास आता नागरिकांना होऊ लागलेला आहे। तापमान जर पाहिलं तर 47.1 अंश सेल्सिअस इतकं सर्वाधिक तापमान नोंदवलं गेलेलं आहे। गेल्या काही दिवसांपासून 46 अंश सेल्सिअसपासून 47.1 सेल्सिअसपर्यंत तापमान जे आहे हे सतत वाढत राहिलं। त्याचा परिणामसुद्धा आता नागरिकांच्या आरोग्यावर होताना दिसतो आहे। त्यामुळेच उष्माघातासारखे जे आजार आहेत हे वाढले आहेत। दवाखान्यामध्ये गर्दीसुद्धा वाढलेली आहे। त्यामुळे नागरिकांना सावध होण्याची अत्यंत आवश्यकता आहे। कूलर, AC, पंखे हे सुद्धा आता काम करत नाही अशा तक्रारी ज्या आहेत त्या नागरिकांनी केलेल्या आहेत। शिवाय ज्या पद्धतीनं घरामध्ये नळ असतो त्या नळाला सुद्धा गरम पाणी यायला लागलं अशा सुद्धा एकूण नागरिकांच्या कुरबुरी वाढलेल्या आहेत। घराच्या वर असलेली पाण्याची जी टाकी आहे त्याचं पाणी जे आहे हे गरम येतं आणि त्यातूनच नळाला येणारं पाणी सुद्धा आता गरम यायला लागलं। त्यामुळे आणखीनच आता नागरिकांनी करावं काय अशा प्रकारचे प्रश्न निर्माण झाले। नेमका हा जो उन्हाचा काहिली आहे ही काहिली कधी कमी होते, नागरिकांना उसंत यापासून कधी मिळते याचीच प्रतीक्षा नागरिकांना असताना आरोग्य विभाग काय करतोय हा सुद्धा एकूण प्रश्न आहे। आरोग्य विभागाच्या अंतर्गत येणारे जे काही PSC आहेत त्या PSCमध्ये उष्माघातासारख्या आजारावर नियंत्रण ठेवणाऱ्या ज्या उष्माघात कक्ष आहेत त्याची सुद्धा खबरदारी घेणं अत्यंत आवश्यक आहे। त्यामध्ये उपाययोजना साधणं अत्यंत आवश्यक आहे। पण अजूनपर्यंत उष्माघाताचे नेमके रुग्ण किती अशा प्रकारचे आकडे जे आहेत हे अद्याप आरोग्य विभागाकडून देण्यात आले नसल्यामुळे शंका व्यक्त होते आहे। एकनाथ चौधरी, ABP माझा, वर्धा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।